मित्रांनो, मी कृष्णा आणि तुमच्या सर्वांचं सहज स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर काल तर खूप धावपळ झाली, नुसतंच गाडी पंक्चर झाली, डोंगरात फिरलो, काय फॉर्म पॉन्ड भेटला नाही, काय नाही. पण आज आलो आम्ही पानभुसीच्या पुढं गुंडेवाडी म्हणून आहे, तिथं आहे एक फार्म पॉन्ड. आज आम्ही तिथं आलेलो आणि एक कन्फर्मवालं फार्म पॉन्ड आहे, कारण इथे घेतलं आहे आमच्या मित्रांना डेमो. तर चला आज जायचं, इथून नेतो तुम्हाला पुढं. बाई हे असं असते शेततळ. कालचं बी होतं पण ते काल कन्स्ट्रक्शन मध्ये होतं आणि कन्स्ट्रक्शन झाल्यावर असं असते बघा. ताडपत्री असलेलं पाणी, हे पाणी मग आपण आपल्या पिकांना वापरू शकतो. अरे फोटो नाही काढायला, व्हिडिओ काढायला. व्हिडिओ वगैरे नको, आवाज वगैरे जातो. असंच झालं बरं का. कसं कसं झालं काय तिसरीचं डबडं नियोजन. आज तळापासून आणलं पाणी घ्यायचं आणि कागद आहे त्याला कुंपण पण आहे, तार कुंपण पिवळ्या जाता की नाही का एवढ्या दूर काहून. हा हे लोकांची सोयाबीन. टोमेटो की एक प्लॉट है, टोमेटो का प्लॉट है, कंफर्म ले, उधर से आ जा. इथे मला दार तिथपर्यंत घेऊन येत त्यांना. तर हे आहे पूर्ण फार्म पॉन्ड आणि शांत रे. आता संदेश आपल्याला माहिती सांगणार आहे काय ते. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण कंधार तालुक्यातील गुंडेवाडी या गावात आलेलो आहे. शेतकरी मेकाले, संभाजी मेकाले या शेतकऱ्यांची इथं आपण आलेलो. तरी आज आपण शेततळ्याच्या बाबतीत डेमो घेण्यासाठी आलो. बघा हे संभाजी मेकाले. हा, शेततळ्याचा डेमो घेण्यासाठी आलेलो आहोत. ह्या शेततळ्याचं क्षेत्र किती आहे, त्याची लांबी किती आहे, खोली किती आहे, रुंदी किती आहे, यानुसार शेततळ्यामध्ये किती लिटरची पाण्याची साठवणूक क्षमता आहे, या सर्व गोष्टींचा एकंदरीत आढावा तसेच मूल्यमापन करण्यासाठी आपण या ठिकाणी आलोत. आणि एक या शेततळ्यासाठी सरकारच्या कोणत्या योजना आहे की शेतकऱ्याला कोणत्या योजनांच्या आधारे शेततळ्याची मागणी किंवा शेतकऱ्याचा लाभ घेता येईल, या योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी आपण इथे आलो आहोत. तर आता ही पूर्ण जे तळ आहे आपलं, शेततळ, तर त्याची लांबी रुंदी किती सांगितली त्यांना. यांची लांबी आहे आपली 90 फूट लांबी आहे, रुंदी 60 फूट आहे, खोली 20 फूट आहे. आणि याचं पूर्ण क्षेत्र हे एक 4.5 8 गुंठेच्या आसपास आहे. 8 गुंठे आहे क्षेत्र. आणि याला पूर्ण जे खोदकाम असतं त्या खोदकामाला 1-1.5 लाख रुपये खर्च आलता. त्यापैकी एक 50,000 रुपये त्यांना सबसिडी आलती खोदकामाला. आणि जी कागदाची रिक्वायरमेंट होती ताडपत्रीची, त्याच्यातली 50% सबसिडी त्यांना आलेली सरकारकडनं. म्हणजे जवळपास खर्च आपल्याला सरकार अर्धा तरी देते. त्यामुळे तुम्ही पण आपापल्या शेतात पाण्याच्या नियोजनासाठी शेततळे उभारा. कारण तुमच्याच पिकाला जर पाण्याची आता कधी कधी पाणी पडत नाही, मग अशा काळी याच्यातलं पाणी आपल्या पिकांना कामी येते. तर चला हो रे, तिथं आहेत. अरे किती आहेत झुंड. बरं, याच्यात अजून एक ॲक्वाकल्चर म्हणजे आपलं फिश फार्मिंग, माशा टाकल्या. आता यांनी सांगितलं आम्हाला आता जस्ट, आम्हाला माहित नव्हतं. 8,000 मासोळ्या सोडलेल्या आहेत. तर तुम्ही फिश फार्मिंग सुद्धा करू शकता. भरपूर भाव असतो माशांचा. आणि ते मेडिसिनल यूज पण असते, काही खाण्यासाठी पण असते. तुम्ही 2 काम करू शकता याच्यात. मग तुम्ही तुमच्या पिकांना पाणी देऊ शकता आणि ॲक्वाकल्चरही काढू शकता. शेवाळ वगैरे ते येऊन नाही देत बर्ड साठी. ते बाय चिलीचं परफेक्ट नियोजन. याच्यात फ्लाय ट्रॅप आहेत, ब्ल्यू ट्रॅप आहेत, येलो ट्रॅप, ब्ल्यू ट्रॅप आणि बाजूनं झेंडू मल्चिंग सुद्धा आहे, वीट जास्त यावं नाही म्हणून. आणि झेंडू पॉलिनेशन साठी परफेक्ट एकदम मिरचीचा प्लॉट आहे.
शेतीचा नजारा बघू शकता तुम्ही वॉच टावर वरून. कसला व्ह्यू आहे. मी एवढ्या हाईटवर हो खालून. अशा प्रकारे जे आत्ता बोर्डक्स मिक्सचर आम्ही तयार केलं होतं त्याचं ॲप्लिकेशन असं करतात. तर आपण संदेशला विचारू की याचे फायदे काय काय. तर संदेश, माझा पहिला प्रश्न तुला असा आहे की हे बनवतात कसं. हे बनवायला काय करावं लागतं आपल्याला, याची विशिष्ट प्रमाण आहे. आपण याच्यामध्ये 3 घटक वापरतो. पहिला घटक येतो कॉपर सल्फेट, दुसरा घटक येतो लाईम म्हणजे चुना आपला, आणि तिसरा घटक येतं पाणी. तर यामध्ये पहिलं सर्वात प्रथम काय करायचं, एक आपल्याला जितक्या क्वांटिटीमध्ये बनवायचं त्यानुसार आपण ते पाणी त्यामध्ये ऍड करावं लागतं. तर आपल्याला आपण आता काय केलं होतं, 200 ग्राम कॉपर सल्फेट घेतलं होतं, 200 ग्रामच चुना घेतला होता, आणि ते 200 ml वॉटरमध्ये ते काय केलं, मिक्स केलं. अच्छा. आणि ते पूर्ण विरघळलं का त्यानंतर त्याचं व्हॉल्यूम आपण किती 1 लिटर पर्यंत त्याचं मेकअप केलं. ओके. त्याचं व्हॉल्यूम आपण 1 लिटर पर्यंत मेकअप केल्यानंतर मग ते पूर्ण व्यवस्थित ठेवलं थोडा वेळ. नंतर त्याचा आपण पीएच पेपरने आपल्या जे ब्ल्यू लिटमस पेपर असतं ते पीएच चेक केला. ओके. त्याचं जास्त ऍसिडिक पीएच नकोय आपल्याला. ऍसिडिक पीएच असला का प्रॉब्लेम देतं ते. आणि मग पीएच व्यवस्थित आला, जर ऍसिडिक आला तर त्याच्यामध्ये आणि थोडासा परत चुना ऍड करायचा. आणि मग आता ते त्यानंतर आपण ते त्याचं ऍप्लिकेशन हे असं ब्रशच्या सहाय्याने खोडापर्यंत आपण ते पूर्ण चोळून घ्यायचं व्यवस्थित. यामुळे फायदा असा होतोय की जे आपल्याला आपण म्हणतो सिट्रस कॅन्कर वगैरे, जे आपल्या पोमोग्रॅनेट मध्ये नाही येत का, जे खोडकिडा म्हणतो. ओके. त्या खोडकिड्यामुळे जे झाडांची जी मर होती, ही मर वगैरे सगळं याच्यामुळे प्रिव्हेंटिव्ह केलं जातं. यासाठी बुरशीनाशकचं काम बुरशीनाशक आणि बॅक्टेरियलला पण ते चांगलं चालतंय. ओके. बॅक्टेरियल डिसीज, फंगल डिसीज सगळ्या 2-3 डिसीजला ते चांगलं. आता आम्ही सध्या संत्र्याला लावतोय आणि आपण हे फ्रूट क्रॉपला सप्लाय करतोय ना. फ्रूट क्रॉपला बनाना वगैरेला देता येत नाही, बाकीच्याला वापरता येते काय. ओके. थँक्यू. तुम्हाला माहिती जर आवडली असेल मित्रांनो तर कमेंटमध्ये सांगा, आणि चॅनलला, आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. with